सो हेलो एवरीबडी, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल विदर्भ स्टाईल इंग्लिश. ओके, तर मित्रांनो आज मी तुम्हाला कुड हॅव म्हणजे शकला असता. तर कुड हॅव एक काय ऑक्झिलरी वर्ब, तर सहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग कसा केला जातो. तो लास्ट टाइम मी तुम्हाला कुड आणि कॅन याबद्दल शिकवलं होतं. तर आज मी तुम्हाला कुड हॅव या ऑक्झिलरी वर्बबद्दल शिकवणार आहे, म्हणून सर्वांनी इकडे लक्ष द्या. ओके, कारण की जर तुम्हाला इंग्लिश कम्युनिकेशन स्ट्रॉंग बनवायचं असेल, तुमचं इंग्लिश कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करायचं असेल, तर तुम्हाला माझे क्लास रेग्युलर बघावं लागेल. ओके, तर म्हणून म्हणतो की मी आज तुम्हाला चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करून देणार. तर मित्रांनो सर्वांनी याकडे लक्ष द्या. ओके, तर कुड हॅवचा उपयोग कसा करायचा आणि केव्हा करायचा, कुठे करायचा या. तर बघा, व्हाय डिडंट यू टेल मी युअर प्रॉब्लेम, आय कुड हॅव हेल्प्ड यू. Why didn't you tell me your problem? Why didn't you tell me your problem? I could have helped you. I could have helped you. तर could have चा उपयोग करायच्या अगोदर मी तुम्हाला एक डेफिनेशन सांगते, म्हणजे could have कुठे आणि त्याच्यासोबत काय यूज करायचं. could have यासोबत यूज करण्यासाठी तुम्हाला अगोदर क्रियापदाचे तिसरे रूप घ्यावं लागेल. ओके, थर्ड फॉर्म ऑफ दी वर्ब. तर लास्ट टाइम मी तुम्हाला फर्स्ट फॉर्म सांगितलं होतं आणि या ठिकाणी तुम्हाला थर्ड फॉर्म घ्यायचा. ओके, तर क्रियापदाचे तुम्हाला तिसरं रूप घ्यायचं आहे. तर या ठिकाणी बघा, तर व्हाय डिडंट यू टेल मी युअर प्रॉब्लेम, आय कुड हॅव हेल्प्ड यू. ओके, तर या ठिकाणी बघा ऑक्झिलरी वर्ब घेतला आणि त्यासोबत हेल्प्ड. ओके, तर या ठिकाणी क्रियापदाचे तिसरे रूप घेतलेलं आहे. तर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल. ओके, तर त्यानंतर म्हणजे तुला तर या ठिकाणी बघितलं, तर या ठिकाणी मराठीमध्ये सुद्धा एक्सप्लेन करून दिलेलं आहे. तर या ठिकाणी बघा त्याचं मिनिंग काय होते. तू मला तुझी अडचण का सांगितली नाही, मी तुला मदत करू शकलो असतो. तर या ठिकाणी बघा कुड हॅवचं मिनिंग आहे शकलो असतो किंवा शकला असता. तर या ठिकाणी बघा, तू मला तुझी अडचण का सांगितली नाही, मी तुला मदत करू शकलो असतो. तर त्यानंतर नेक्स्टवाला जो सेंटेन्स आहे, ही कुड हॅव वेटेड फॉर अस. तो आपली वाट पाहू शकला असता. तर मला वाटते की तुम्हाला हे जे दोन सेंटेन्स आहे चांगल्या प्रकारे अंडरस्टँड झाले असेल. आय कुड हॅव बिटन हिम, मी त्याला मारू शकलो असतो. मी त्याला मारू शकलो असतो. ओके, तर आय कुड हॅव बिटन हिम मीन्स त्याला आणि आय मीन्स मी. ओके, तर मी त्याला मारू शकलो असतो. तर मित्रांनो मला वाटते की तुम्हाला कुड हॅवबद्दल सुद्धा अंडरस्टँडिंग झाली असेल आणि कुड हॅवचा उपयोग कुठे आणि कसा करतो हे सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल. ओके, तर आपण जे मराठीमधून इंग्लिश कम्युनिकेशन आहे, मराठीमधून इंग्लिश कसं बोलायचं याबद्दल मी तुम्हाला शिकवणार. ओके, नंतर काही पुन्हा कुड हॅवचे सेंटेन्सेस आहे. ओके, तर ते सुद्धा चांगल्या प्रकारे तुम्ही अंडरस्टँड करून घ्या, म्हणजे कुठलीही डिफिकल्टीज त्या ठिकाणी तुम्हाला भासायला नको. ओके, तर कारण की ज्या ठिकाणी पण डिफिकल्टीज किंवा ज्या ठिकाणी पण काही डाऊट असेल ते सर्व डाऊट क्लिअर करून घ्यायला पाहिजे. कारण की जर आपण डाऊट क्लिअर केलं नाही तर काय होते की समोर जाऊन आपल्याला काय प्रॉब्लेम्स इथे येऊ शकतात. म्हणून कुड हॅवबद्दल जर तुम्हाला चांगली अंडरस्टँडिंग करायची असेल तर याकडे लक्ष द्या आणि हे जेवढे पण सेंटेन्स आहेत ते सर्व सेंटेन्स चांगल्या प्रकारे अंडरस्टँड करून घ्या. ओके, तर इकडे बघा मित्रांनो, ही कुड हॅव लेंट यू सम मनी. ओके, पुन्हा म्हणजे ही कुड हॅव लेंट सम मनी. तर या ठिकाणी बघा, ही कुड हॅव लेंट यू सम मनी म्हणजे तो तुला काही पैसे उसने देऊ शकला असता. ओके, तर या ठिकाणी बघा कुड हॅवचा इथे यूज केलेला आहे. आणि पुन्हा लेंट. ओके, तर या ठिकाणी लेंट यू सम मनी, तर लेंट का एक थर्ड फॉर्म. ओके, त्यानंतर पुन्हा यू कुड हॅव टोल्ड मी दिस एस्टरडे. ओके, तर या ठिकाणी बघा कुड हॅव एक काय ऑक्झिलरी वर्ब आणि त्यासोबत टोल्ड म्हणजे ऑक्झिलरी म्हणजे क्रियापदाचे तिसरे रूप या ठिकाणी घेतलेलं आहे, म्हणजे थर्ड फॉर्म ऑफ दी वर्ब. तर मित्रांनो मला वाटते की तुम्हाला कुड आणि जे क्रियापदाचे तिसरे रूप आहे हे कशा प्रकारे घ्यायचं हे सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल. ओके, तर तू मला हे काल सांगू शकला असता. यू कुड हॅव टोल्ड मी दिस एस्टरडे. ओके, तर त्यानंतर पुन्हा थर्डवाला जे सेंटेन्स आहे ते कसं आहे, कुड ही हॅव हेल्प्ड अस. तर या ठिकाणी बघा कुड ही हॅव. ओके, तर या ठिकाणी कुडचा उपयोग केला गेलेला आहे, हॅवचा सुद्धा, आणि हेल्प हे काय का क्रियापदाचं तिसरे रूप आहे. ओके नाही, तर तो आपली मदत करू शकला असता का.
म्हणजे तो आपली मदत करू शकला असता का या ठिकाणी. त्यानंतर पुन्हा नेक्स्टवाला जो सेंटेन्स आहे तो कसा आहे, व्हॉट कुड आय हॅव डन, व्हॉट कुड आय हॅव डन, व्हॉट कुड आय हॅव डन, मी काय करू शकलो असतो, मी काय करू शकलो असतो. तर या ठिकाणी जे कुड आहे आणि त्यासोबत जे क्रियापदाचे तिसरं रूप आहे ते कशा प्रकारे घ्यायचं हे सुद्धा मी तुम्हाला चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करून दिलेलं आहे. ओके, तर वन बाय वन आणि डे बाय डे जेवढे पण ग्रामरचे टॉपिक्स आहेत ते सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन करून देणार. तर यामध्ये जे ऑक्झिलरी वर्ब्स आहे यामध्ये सुद्धा मला वाटते की भरपूरसे असे वर्ड्स आहे, भरपूरसे असे वर्ब्स आहे, ते सर्व वर्ब्स मी तुम्हाला म्हणजे जेवढे पण ऑक्झिलरी वर्ब्स आहे ते चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करून देणार. म्हणून तुम्ही माझ्या व्हिडिओला रेग्युलर बघा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, विदर्भ स्टाईल इंग्लिश. ओके, थँक्यू सो मच गाईज आणि भेटूया आपण नेक्स्ट क्लासमध्ये.